तर रामराम मंडळीनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मी रुदाली आणि आज तुमका घेऊन चालले माझ्या थेट शेतात। तर आज आम्ही इलाव नाचनो येचू का आमच्या शेतामध्ये। तर आमची 2 ठिकाणी जमीन आहे, ऍक्च्युली 3 ठिकाणी आहे। तर तेका आम्ही याची नावं ठेवलं वेगवेगळी। एक धारेवरची जमीन जय आमचा घर आहे आणि ही आहे रेमांचळची जमीन आणि अजून एक काट्याती। तर ती जमीन आम्ही करीत नाही, तर शेती वगैरे काय करत नाही, अशी पडिका। तर ह्या रेमांचळची जमिनीलागी आम्ही भात पण लावतो आणि नाचणं पण लावतो। आणि हे दळे आहेत ना, ते भरणीतले जाड, त्याच्यामुळे हे नाचणं चांगलं येतं आणि तो नाचणं हे सुद्धा आम्ही इलाव। तर तुम्ही लास्टपर्यंत बघित राहा नाचण्याची गमती जमती। आणि व्हिडिओ आवडतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका। तर मंडळीनो, विषय असो, आज मी चालले माझ्या शेतात खास करून नाचणं याच्यासाठी। तर दिवाळीचे सुट्टे पडले होते आणि अनायसे यंदा नाचणं लेट झालो, कारण तुमका तर माहित आहे पावसान कसलो गोंधळ घातला होतो यंदा। भाता लवकर येईल, काय काय जणांची खूप उशिरा येईल, त्याचप्रमाणे नाचण्याचा पण झाला। पण याक चांगला झाला हो, जरा लेट झाल्यामुळे माका डाव साधूक मिळालो, नाचणं येचुचो। तर खूप दिवसांनी योग गेलो होतो माका शेतात जाऊचो नाचण्याचा आणि येचुचो, आणि त्याच निमित्ताने व्हिडिओ पण काढून मिळणार तो। तर माझा असो आनंद गगनात मावत नव्हतो। तर हे सगळं बघशाल तुम्ही कशी गवताची करडी झाली आहे सुकला गावात। मी पण येताना तोंड बांधून नेलं होते, कारण ऊन खूप असल्यामुळे टोमॅटो सारखा लाल झाले होते, सेम ह्या कणसासारखा। तर मंडळीनं होय बघा, आमचा कणीस कसा टच्च भरला हा, लाल लाल झालेला, म्हणजे काढणीसाठी इलेला हा। तर अशा पूर्ण शेतामध्ये अशी कणसा मस्तपैकी भरलेली होती आणि ती बघून मला असं भारी वाटत होता, एक सॅटिस्फॅक्शन मिळत होता। आणि प्रत्येक शेतकऱ्याचा असाच असतो, कारण त्यांना खूप कष्ट करून शेतामध्ये तो राबलेलो असता, सगळं बियाणं पेरलेलं असतं आणि त्या पीक जेव्हा त्याच्या हातात येताना, तेव्हा तो बघताना, तेव्हा त्याच्यासारखं आनंद ह्या जगात कोणाकच होत नसतात। प्रत्येकाने कधी ना कधी हा आनंद अनुभवला असाल तर बघा कमेंट करून नक्की सांगा, नसाल तर करून बघा कधीतरी। तो आनंद ना तुमका दुसऱ्या खयच्या पण गोष्टीत ना तुमका मिळवचा नाही। तर मंडळीनो, काय झाला, आमच्या शेतात ना एक गंमत झाली होती। तर मम्मीची आणि आमच्या मोन्या काकूची लागली होती टुटूर पुटूरची भांडणं। वड्याचा तेल वांग्यावर निघाला। तर काय झाला, मोन्या का मम्मीने सांगितलं नव्हता की कच्ची कणसं काढू नको आणि ते उन्हात जाऊ नको, सावलीत येऊन कामं कर। तर ह्या काय बाया ऐकत नव्हता, थेच जाऊन करीत होता। तर त्या बोलल्यामुळे त्या काही राग होतो आणि मग नंतर काय पप्पा येले होते पाटणा, मग त्यांना येऊन सांगू होतं, चुगले करी होता मम्मीचे, काय झालं आणि कसं सांगत होतं। तर बघा कसं सांगता आता,